ನೀವು ಏನೂ ಉಪಯೋಗಿಲ್ಲ, ನೀವು ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗು ನಿಮಗೆ ಬಂದ ನಾ ಹಿಂದಕ್ಕೆ ಮಾತಾಡ್ತವ್ರಿ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 इंग्रजी विषयात जे काय प्रॉब्लेमॅटिक क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चन्सला आपण चॅलेंजिंग करत आहोत. असे चॅलेंजिंग क्वेश्चन्स कोणते आहे, डाऊटफुल क्वेश्चन्स कोणते आहे ते आपण चर्चा करूया. वी आर डिस्कसिंग अबाउट द चॅलेंजिंग क्वेश्चन्स अँड हियर इज वन क्वेश्चन. एक्सप्लोरेटरी स्टडीज आर appropriate for some persistent phenomenon like. आता एक्सप्लोरेटरी स्टडीज कुठे वापर करतो, एक्सप्लोरेटरी स्टडीज कुठे वापरतात, म्हणजे कोणत्या संदर्भात एक्सप्लोरेटरी स्टडीजचा वापर होत असतो हे बघायचं आहे. तर ह्याचा क्वेश्चन पेपरमध्ये मी पाहिल्यानंतर जे सेट विभागाने दिलेलं उत्तर आहे सिकनेस ऑफ अन इंडस्ट्री असं त्याचं उत्तर आहे, सेट विभागाकडून आलेलं उत्तर. तर आता एक्सप्लोरेटरीचा अर्थ काय होतो, एक्सप्लोरेटरी म्हणजे रिसर्च करणे, संशोधन करणे, शोध घेणे. ज्या क्षेत्रात आपल्याला माहिती नाही असं नवीन माहिती घेण्यासाठी, नवीन विषय समजून घेण्यासाठी, डीपमध्ये स्टडी करण्यासाठी जे रिसर्च करण्यात येतो, जे अभ्यास करण्यात येतो त्याला एक्सप्लोरेटरी म्हणजे त्या भागात जाऊन तिथलं नवीन माहिती शोधून घेणे. आता परवा आपलं भारत देशाने जे इस्रोने जे चंद्रयान आपले केलेले आहेत, चंद्राच्या साऊथ पोलमध्ये नवीन माहिती समजून घेण्यासाठी आपण ते संशोधन सुरू केलं. अन्वेषण करणे, नवीन माहिती समजून घेणे. आता कशासाठी ह्याने काय म्हणतात, सिकनेस ऑफ अन इंडस्ट्रीचा प्रमाण का कमी होत आहे किंवा इंडस्ट्रीचा अवनती का होत आहे, इंडस्ट्रीचा फेल्युअर का होत आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी एक्सप्लोरेटरी स्टडी असं बोललो आहे. मला वाटतं ह्याचं उत्तर जर त्यांनी हे असेल तर खरं तर उत्तर हे पाहिजे, सोशल इन्स्टिट्यूशन्स हे उत्तर पाहिजे. आणि अजून जेव्हा आपण डीप जातो, डीप गेल्यानंतर चारही ऑप्शन्स बरोबर येतात. म्हणून आयोगाने म्हणजे सेट विभागाने उत्तर हे जर दिलं असेल तर कशाच्या आधारे दिलेले आहेत आम्हाला थोडं एक्सप्लेन करा. उत्तर आहे सिकनेस ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन. आता सोशल इन्स्टिट्यूशन्स का बरोबर आहे त्याचं उत्तर सांगू. सेट विभागाने एक प्रश्न दिलेले ह्याच क्वेश्चन पेपरमध्ये, काल झालेले महाराष्ट्राचे सेट एक क्वेश्चन पेपरमध्ये, तर हे क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे. ओके, लुक ॲट द फर्स्ट इंग्लिश लिटरेचर पेपर 2 काल झालेल्या महाराष्ट्राचे सेट एक्झाममध्ये जो पहिला क्वेश्चन्स आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन्स एक्सप्लोरेटरी रिसर्च कुठे वापर करतो, तर द कॉज ऑफ सोशियल अँड इकॉनॉमिक फेनॉमेना असं त्याचं उत्तर दिलेलं आहे सेट विभागाने. जर उत्तर हे असेल तर इथे सोशल आहे ना, सोशल फेनॉमेना आहे ना इथं. म्हणून सिकनेस ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स हे उत्तर बरोबर यायला पाहिजे. तुम्ही उत्तर हे दिलेत, असा कसा हो, एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही हे देत आहे आणि दुसऱ्या प्रश्नपत्रिका म्हणजे दुसऱ्या प्रश्नावरचे उत्तर असं देत आहे. नो, असं करू नका. म्हणून हे चॅलेंजिंग आपलं महेश करणार आहे आणि केलेलं आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. ओके, आता एक्सप्लोरेटरीचा अर्थ काय होतो, खरं तर माझं म्हणणं काय, चारही ऑप्शनला मार्क दिलं पाहिजे. का दिला पाहिजे तर एक्सप्लोरेटरी स्टडीज याचं डेफिनेशन, लुक ॲट द डेफिनेशन. एक्सप्लोरेटरी स्टडीज रिसर्च इज क्रिटिकल फॉर नंबर ऑफ फील्ड्स, वेगवेगळ्या क्षेत्रात सच ॲज मेडिकल फील्ड अँड सायंटिफिक रिसर्च. मेडिकल फील्डमध्ये, सायंटिफिक फील्डमध्ये नवीन माहिती घेण्यासाठी करण्यात येणारे रिसर्चला एक्सप्लोरेटरी रिसर्च असे म्हणतात. द एक्सप्लोरेटरी स्टडीज इट इज अ रिसर्च प्रोसेस दॅट इन्व्हेस्टिगेट टॉपिक्स ऑर सब्जेक्ट अदर रिसर्चर हॅव नॉट येट स्टडीज इन डेप्थ. म्हणजे इतर संशोधकांनी डीप अभ्यास न केल्यामुळं आपण त्या क्षेत्रात जाऊन डीप अभ्यास करत असेल तर त्याला एक्सप्लोरेटरी स्टडीज असे म्हणतात. हे एक्सप्लेनेशनप्रमाणे उत्तर त्यांनी सर्व ऑप्शनला दिला पाहिजे. ओके, असे आपण कंप्लेंट केलेले की द ग्रेस मार्क टू ऑल द ऑप्शन्स आर करेक्ट.
जर तुमच्याप्रमाणे पाहिलं तर क्वेश्चन पेपरप्रमाणे तर हे बी बरोबर आहे. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. पुढचा प्रश्न बघू.